आपल्याला केटल कशी रिपेअरिंग करायची आहे हे सांगत आहे. प्रथमतः इथे व्होल्टेज चेक करा. दोनशेच्या 210 येते आहे, त्याच्यामुळे हे बरोबर आहे. त्यानंतर हे तिन्ही स्क्रू काढून घ्या केटलचे. त्याच्यामध्ये पाणी गेल्यामुळे गंजलेलं आहे. त्यामुळे आपण प्रथमतः स्विच चेक करायचा आहे. स्विच ऑन स्थितीत राखायचं. तिकडे ऑन होतं. स्विच ओके दाखवत आहे. त्याच्यानंतर कॉईल पण चेक करायची आहे. याची कॉईल पण खराब आहे. कॉईल खराब आहे. मला इथं लिप स्विच पण असतं, ते पण कधी कधी ओपन होते. ते पण चेक करून घ्यायचं आहे. आणि कॉईल मिळत नसल्यामुळं, मार्केटला नसल्यामुळं हे होऊ शकत नाही रिपेअरिंग.